आंबेगाव तालुक्यातील जागृत देवस्थान ते म्हणजे थापलिंग खंडोबाचं देवस्थान अतिशय जागृत आहे। या ठिकाणचं व्यवस्थापन येणाऱ्या भाविकांची योग्य प्रकारे काळजी घेत आहेत। आपण पाठीमागं पाहतो ही एवढी प्रचंड गर्दी। आता उद्या परवा कालपासूनची ही यात्रा सुरू आहे। आपल्यासोबत एक बाबा आहे, जरा बाबा दर्शन घेऊन आलेले आहेत। आम्हाला हे दर्शन घ्यायला जायचं आहे। बाबा देवाकडे काय मागणी केली? जेव्हा काय ना सुखी ठेवू आम्हाला एवढं सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना सुखी ठेवू। सदानंदाचा येडकोट, सदानंदाचा येळकोट। आता आपण वर दर्शन घेणार आहोत। इतरही भाविकांचं काय म्हणणे आपण जाणून घेऊया। मावशी कुठून आले? वरून झाले। काय मागणी देवाला? आहे तेवढं सुखी ठेव। या ठिकाणी आपण पाहतोय अनेक ठिकाणून या ठिकाणी पालखी येते, झेंडे येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केलं जातं। आपल्यासोबत एक कमिटीचे सदस्य आहेत। भाऊ कुठून आले? आम्ही खुद्द जुन्नरचे जुन्नरचे। खुद्द वळतीचे आहेत। खुडे कंपनी राहायला आम्ही जुन्नरला काय घेऊन आले? काठी देवाची काठी, देवाची काठी। थापलिंग देव अतिशय जागृत असल्यामुळे या ठिकाणी लोक मोठ्या मनोभावे येतात, पूजा अर्चा करतायत, तळी भरतायत आणि सदानंदाचा येडकोट असं म्हणून आपला आनंद साजरा करतात। खोबरं देखील उधळतायत। आता वर नेमकं कशा प्रकारे नियोजन केले आपणही पाहूया। कारवाई कोरडे भागवत यांच्याकडून 100 रुपयाची देणगी प्राप्त झाली, त्याबद्दल आपण देशाचे धन्यवाद।
बाबाजी खंडाकडे 101 रुपया त्यांची प्राप्त झाली. साक्षी मनीषा सचिन घोष शिवाय कलेक्शन मोराडा याच्याकडे 501 रुपयाचे त्यांचे प्राप्त झाले. मनापासून धन्यवाद. आपली व्यवस्था संस्थेच्या वतीने पुणे नगर जिल्ह्याच्या आलेल्या सर्व बावीस भक्तांनी आपली व्यवस्था संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत. आपल्या पुण्याचे सर्वांची स्वतंत्र म्हणते साहेबांचं या ठिकाणी पायी सोहळ्यासाठी राईट
यात्रा देखील 1 रुपयाची देणगी प्राप्त होती. यात्रा कमिटीचे खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे लोकरक्षक छगन मनसुरी लाडके यात्रा देखील 11 रुपयाची देणगी प्राप्त होती. यात्रा कमिटीचे खूप धन्यवाद. दशरथ पाटील बाबू रांजणी 51 रुपयांची. त्याचप्रमाणे अंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुरक्षेकडे प्रवर्गाचा अध्यक्ष या ठिकाणी समोरच्या जोडच्यावरती जागरणाचा कार्यक्रम सुरू आहे. ज्या भावी भक्तांना जागरणाचा कार्यक्रम करायचा असेल ते आमचे नागापूर गावचे वाद्य मंडळी मालवीनाथपूर इथे, त्याचप्रमाणे पंढरनाथ इथे, त्याचप्रमाणे रामनाथपूर इथे हे सर्व वाद्य मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मनसर नगरीचे प्रसिद्ध गाडामालक मयूर हॉटेल आपण सहकाऱ्यांसमेत उपस्थित आहात. सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे कैलास दिवाळी यात्रा देखील 1 रुपयाची देणगी प्राप्त होते. यात्रा खूप धन्यवाद. आपल्याही सहर्ष स्वागत. पत्रकार सन्मान्य आपण देखील उपस्थित झाला. आपल्या देखील स्वागत आहे. सर्व पत्रकार थापलिंगचा खंडोबा अतिशय जागृत देवस्थान आहे. गेले 2 दिवसापासून या ठिकाणी यात्रा उत्सव होतोय. आपण पाठीमागं पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे तालुका अध्यक्ष वळसे पाटील आहेत. मॅडम, काय शुभेच्छा? काही नाही, दरवर्षीप्रमाणे चांगलेच गर्दी आहे. भावी भक्त दर्शनासाठी येत आहेत आणि मंदिराचं काम पण एकदम चांगल्या जोरात चालू आहे. खंडेरायाकडे काय मागणी? खंडेरायाकडे एकच मागणी, माझ्या तालुक्यातल्या सगळ्यांना सुखी ठेव, निरोगी आयुष्य लागू दे. नंतर लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील तर सगळ्यांना सुखी ठेव. राजकीय सौख्य लाभू दे. नक्कीच आमचे निकम साहेब नक्कीच आमदार होऊ देत. खंडेरायाचरणी ही मी प्रार्थना नक्कीच करेन. भाऊ, तुम्ही काय सांगा? खूप चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे आणि मंदिराचं काम असल्यामुळे थोडीशी गैरसोय आहे, परंतु ते लवकरात लवकर पूर्णत्वात जाईल आणि याची खात्री आहे. किती खर्च आहे? साधारणपणे 3 कोटीच्या आसपास खर्च आहे आणि निकम साहेबांच्या मार्गदर्शनात खूप उत्तम काम चाललेलं आहे. भाविकांकडे तुम्हाला काय मागणी, काय सांगाल? कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी, आव्हान काय कराल? थोडंसं गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या चपाट्या होण्याची शक्यता राहते. त्या संदर्भात लोकांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. सर, तुम्ही काय सांगाल? ह्या देवस्थानचं विकास कामं जे चाललं आहे ते आता नवीन जीर्णोद्धार मंदिर होतं आहे. योग्य प्रमाणात योग्य माहिती घेऊन आणि संपूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन या मंदिराचं जीर्णोद्धार होऊ राहिलेला अत्यंत योग्य आणि निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होऊ राहिलेलं आहे. भाविकांनी यात्रेत आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, महिलांनी लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे, दागदागिन्यांची पण काळजी घेतली पाहिजे, यात्रेचा आनंद जरूर घेतला पाहिजे. आणि सुट्टी आणि लागून सुट्टी आल्यामुळे यात्रेला गर्दी बी फार झालेली आहे. त्याबद्दल भाविकांनाही धन्यवाद, भरपूर गर्दी झाल्याबद्दल बी. पैसा मिळव, दुसरं काय देवस्थानाला तीच मागणी. आणि पुढच्या काही कालखंडामध्ये जेणेकरून 2 वर्षाच्या आत कसं हे थापलिंग महाराजांचं मंदिर उभं राहील याकडे आमचं सर्वांचं त्या ठिकाणी नियोजन आहे. वळसेताई म्हणाल्या देवदत्त निकम साहेब यांना भविष्यकाळ उज्ज्वल हो, 2029ला ते आमदार हो. सध्या ते आमदार झाल्याचे फक्त शिक्का त्यांच्यावर पडलेला नाही. जनतेच्या मनातले आमदार खरे निकम साहेबच त्या ठिकाणी आहे. थापलिंग महाराजांच्या कृपेने 2029ला निश्चितच ते या ठिकाणी आमदार म्हणूनच त्या ठिकाणी लोकांना दिसतील. ताईंना काहीतरी सांगायचंय? मला असं वाटतं की आमचे देवदत्त निकम साहेब हे आत्ताच आमदार झालेले आहे. शेवटी जनतेच्या मनातला आमदार हे महत्त्वाचं आहे की जनता माणसांना काय स्वीकारते. कागदपत्री तर कोणी पण काहीही करू शकतं, मला तर हे वाटतं. त्याच्यामुळे आमचे साहेब 100% आजच आमदार झालेले आहेत. नागापूर येथील हे खंडेरायाचं देवस्थान अतिशय जागृत आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रगती झालेली आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे, विकास होतोय. सध्या 3 कोटी रुपये खर्च करून मंदिर बांधलं जाणार. भाविकांनो, या ठिकाणी या, दर्शन घ्या, कोणत्याही प्रकारे व्यवस्थापनाला त्रास होणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या. आणि हो, मंदिर बांधण्यासाठी आपण यथायोग्य सहकार्य करा, असंच तुम्हाला आव्हान आहे. तुमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय. पाठीमागे आपण खूप गर्दी पाहतो. देवदत्त निकम, त्यांचे सहकारी, विश्वस्त मंडळी आणि ट्रस्टचे अध्यक्ष भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची काळजी घेत असतात. 3 दिवस भरणाऱ्या या उत्सवाला लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. श्रद्धेचं हे देवस्थान असल्यामुळे
दूरवरनं भाविक येतात. तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारची व्यवस्था आहे आणि हे देवाचं वेगळेपण, एक वैशिष्ट्य काय सांगाल? सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी एक सांगू इच्छितो की आलेल्या या यात्रेकरूंचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं अगदी सर्वांचं स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे सर्वांना अगदी कुठल्याही प्रकारची काही गैरसोय होणार नाही याची सर्वांची काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री निकम साहेब आणि आता अध्यक्ष कोण आहेत? देवदत्तजी निकम साहेब. ते सल्लागार आहेत ना? नाही, अध्यक्ष अध्यक्ष आता अध्यक्ष आहेत. हो मी माझा शब्द दुरुस्त करतो. हो. तर जे आमचे ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत ते देवदत्तजी निकम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आमची जी यात्रा कमिटी आहे, या यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व भाविक भक्तांचं कुणाची अगदी गैरसोय होणार नाही आणि सर्वांना अगदी सुलभतेने या ठिकाणी खंडेराय मंदिराचं काम सुरू आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहेत. 3 कोटी रुपयाचा खर्च आहे. भाविकांना काय आव्हान कराल? या ठिकाणी आज आपण सर्वजण पाहू इच्छिता की या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आपण सुरू केलेलं आहे. तर या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना अशी विनंती की अगदी येत्या 2 वर्षाच्या काळात की जे आपण त्या ठिकाणी आपण फ्लेक्सवरती पाहू शकता की आपण जे संभावित जे मंदिर आहे, जीर्णोद्धाराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी त्याला अपेक्षित जो खर्च आहे तो 3 कोटी रुपयापर्यंत आहे. आणि या ठिकाणी अगदी सर्व भाविक भक्त अगदी 100 रुपये ते 1000 रुपये ते 1 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी आज सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी अगदी मनमोकळेपणानं या ठिकाणी अगदी आर्थिक योगदान या ठिकाणी देऊ केले. अगदी सर्वांनी मनमोकळेपणानं या ठिकाणी सर्वांनी अगदी भरपूर अशी मदत या ठिकाणी देऊ केली. किती दिवस उत्सव असतो? हा उत्सव अगदी 2 दिवसाचा या ठिकाणी असतो आणि उद्या या ठिकाणी भरयात्रा आहे. पौष पौर्णिमेचा हा उत्सव आहे. या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात येतात. गर्दी खूप असते. दागिने चोरीला जाऊ शकतात, पाकिट मारलं जाऊ शकतं. भाविकांना आव्हान काय कराल? या ठिकाणी जे महिला भगिनी आहेत, त्यांची लहान मुलं आहेत, तर त्यांचे दागिने, लहान मुले दागिन्यांची या ठिकाणी चोरी होऊ शकते. तर या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आमचे जे सर्व देवस्थान ट्रस्टचे जे सर्व सहकारी आहेत ते या ठिकाणी सर्व यात्रेमध्ये सक्रिय आहेत. बैलगाड्या धावत आहेत त्या ठिकाणी देखील सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे दर्शन रांग आहे त्या ठिकाणी देखील आमचे यात्रा कमिटीचे जे सहकारी आहेत ते सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो पाळणा असेल किंवा इतर जी ज्या ठिकाणी मोठी दुकाने आहेत, जिलेबी भजी वगैरे हॉटेल आहेत, या ठिकाणी सर्व आमचे सहकारी त्या ठिकाणी सक्रिय आहेत. ते सर्वांना आव्हान करतात आणि सर्वांची काळजी घेण्याचं काम करतात. थापलिंगची यात्रा 2 दिवस भरते. देवदत्त निकम ह्या देवस्थानचे अध्यक्ष आहेत. सध्या मंदिराचं काम चालू आहे. 3 कोटी रुपये खर्च येणार आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांनो, रांगेमध्ये दर्शन घ्या. काही अडचण आली तर व्यवस्थापनाला भेटा. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याबाबतची काळजी घ्या. त्याचबरोबर आपली पाकिटे जपा. महिलांनो, आपले दागिने जपा. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम ही सगळी मंडळी या भाविक भक्तांचं दर्शन चांगल्या प्रकारे होईल याबाबतची काळजी घेत असतात. सुरेश वाणी, रिजनल टाइम्स, थापलिंग. 2 दिवसाच्या यात्रेला मोठी गर्दी आहे. आता या ठिकाणी हॉटेल आहे, गरम भजी आहे, जिलेबी आहे. लोक मस्तपणे ताव मारतायत. आजी सुद्धा दर्शनाला आलेले आहेत. या खवई गल्लीमध्ये आलेले आहेत. बहुधा आजींना सुद्धा भजींवर आणि जिलेबीवर ताव मारायचा असेल. आजी दर्शन घेतलं का? आता जिलेबी खाली. आम्ही 20-25 माणसं होतो. जिलेबी भजी दर्शन घेतलं का? दर्शन पहिले घेतलं. काय थापलिंगच्या खंडोबाकडे काय मागणी? काय नाही, सगळे असंच चालू दे, सुखा समाधानीत. कुठलं गाव? आमचं गाव इथंच आहे, वळती. वळती. देवस्थान जागृत आहे. देवस्थानचं काम चालू आहे मंदिराचं. भाविकांना काय आव्हान कराल? भाविकांना काय नाही, शिस्तीत जावा, काही मदत करावा, शिस्तीत यावा, मदत करावा देवासाठी. सढळ हाताने मदत करावा. प्रत्येकाने काळजी घ्यावी. स्वतःचे दागिने जपावेत, पाकिट जपावेत, असं आजींचं आव्हान आहे.
बघा जुनी माणसं काय वायाला जात नाही. आता आपल्यासोबत एक युवक आहे, तर या युवकाला काय वाटतं आपण जरा जाणून घेऊया. भाऊ आता तू इथे आलाय, दर्शन घेतलेलं आहे, तुझ्या काय भावना? माझं असं म्हणणं आहे की आपली जी यात्रा आहे ना त्याचं आहे ना आमचं नीट नियोजन केलं आहे, तर नीट पाया पडलं पाहिजे, नीट नियमित आपलं नाही का दर्शन घेतलं पाहिजे. हे मध्ये आधीमध्ये गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ना लोकांना भावी भक्तांना दर्शन घ्यायला प्रॉब्लेम होत आहे. आणि मेन म्हणजे हे जे रस्ता आहे ना आपला, तो आहे ना येण्या जाण्याचा मार्ग आहे ना जरा एक बाजूला बंद करावा, कारण गाड्या ना वर येतात आणि इथं गुतत आहेत. आणि दर्शन घेणाऱ्यांना बैल आणायला लागतात ना इकडं, बैलांवाल्यांना गाड्यांवाल्यांना त्यांनाही हे वाटतंय. एवढंच माझं म्हणणं आहे, फक्त तुम्ही ना जरा नीट नियोजन करा इथलं गाड्यांचं लावण्याचं. आणि गाठात फक्त ना तुम्ही ते आपलं नाही का स्पीकर आणि ते गाठा दगडी येतात खाली, त्याच्यामुळे बैलांना तुमचं गाव कुठलं? निरगुड सर. आता या ठिकाणी गर्दी खूप आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत, महिला येतात, पोरं येतात, काही ज्येष्ठ मंडळी येतात, दागिने चोरी जाऊ शकतात. एक युवक म्हणून काय आव्हान करशील? मी असं सांगेल की ना आपल्या स्वतःच्या दागिन्यांची ना आपण नीट नियमाने ना काळजी घ्यावी, कारण इथं काय गर्दी खूप असते, त्याच्यामुळे ना कधी काय तुमचं चोरीला जाऊ शकते. त्याच्यात काय यांचं ट्रस्टवाल्यांची काही जिम्मेदारी नसते त्याच्यामुळे ना आपले जे दागिने आहे ना त्यांनी तुम्ही सर्वांनी ना लक्षात ठेवा. आपले दागिने एकतर काय नकली घालून या, नाहीतर ना घालूनच येऊ नका. तसंच या मंगळसूत्रासोबत या फक्त. आणि ना एक काम करा, पाकिट असेल ना पाकिट आहे ना गाडीमध्ये जा, काढून ठेवत जा, एवढंच माझं म्हणणं आहे. युवकांनी अतिशय योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपल्यासोबत गावडेवाडी अवसरीचे शिंदे साहेब आहेत, एक सहकारातले गाढे अभ्यासक आहेत, सेवानिवृत्त झाल्यामुळे निवांतपणे देवाचं दर्शन घ्यायला आलेत. आता भजी जिलेबीवर ताव मारलेला आहे, तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. साहेब काय सांगाल, देवाकडे काय मागणी? देवाकडे एकच मागणी, आता सरकार आता बदललेलं आहे, चांगलं सरकार आता आलेलं आहे. आणि हे सरकार सर्व घटकांसाठी चांगल्या प्रकारचं काम करतं आहे. तसं शेतकऱ्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम या सरकारनं करावं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी यावी अशा प्रकारची प्रार्थना आत्ताच देवाला केलेली आहे. आणि खास भजी आणि जिलबी याचा आस्वाद घेण्यासाठी या यात्रेला आलेलो थोडा आस्वाद. नक्की नक्की नक्की. थापलिंगच्या खंडोबाराया सर्वसामान्य आंबेगाव तालुक्यातील जनतेला सुखी ठेव, बळीराजाचं कल्याण कर आणि आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण स्वच्छ ठेव अशी तुम्हाला विनंती आहे. आता इथे पहा, ही सगळी मंडळी जिलेबीवर ताव मारत आहेत. आपल्याला पण मोह झालेला आहे. बघू आता आपण गरम गरम भजी खाण्याचा प्रयत्न करू, जरा खवय्यांशी गप्पा मारू. भाऊ कुठून आले? आम्ही भराडीवरून आलो. तुम्ही आमची पंढरपूरला पायदिंडी वारी 272 नंबरला तुम्ही आमची शूटिंग काढली होती, बरोबर ना? मग जिलेबी खावा. जिलेबी खाऊ. देवाकडे खंडोबाकडे काय मागणी? थापलिंगकडे काही मागायचं नाही, फक्त समजांना सुखात आनंदात आणि पुढल्या वर्षी परत अशी बरकत यात्रा भरो हीच देवाकडे प्रार्थना करायची. हे कुलस्वामी खंडेराया सगळ्यांना सुखी ठेव. यात्रेमध्ये अशाच प्रकारची गर्दी होऊ दे, सगळ्यांना आनंद मिळू दे. आता इथं आपण पाहतोय हे सगळे जिलेबी बनवत आहेत, भजी बनवत आहेत, सगळं गरम गरम आहे. अगदी सगळं वातावरण खूप मनमोहक आहे. प्रत्येकाला वाटतं आपण गरम गरम भजी खावी. अतिशय गरम भजी आहे. आपण सुद्धा भजी नक्की खाणार आहे. क्वालिटी भजी म्हणजे अशा यात्रा उत्सवामध्ये या वस्तू बनवलेल्या जातात, त्यासुद्धा चांगल्या बनवलेल्या जातात. भाविकांनो या ठिकाणी या, भरपूर जिलेबी खा, भजी खा, परंतु आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. आता या ठिकाणी काही महिला मंडळी आहेत, तर आपण महिलांशी गप्पा मारूया. महिला भजनवर ताव मारतायत. ताई कुठून आले? आम्ही येडगाव. येडगाव, जुन्नर तालुका. काय नाव? गावडे. गावडे. काय नाव? मीरा संतोष गावडे. काय खंडोबाकडे काय मागणी? खंडोबाकडे दर्शनासाठी झालंय, काय असं मागणं नाहीये. माहेरकडचं देव आहे माझ्या. महिला मंडळी सुद्धा खंडेरायाला प्रार्थना करतायत की हे खंडेराया आम्हाला सुखी ठेव, सगळ्यांना चांगलं आनंद दे. आपल्यासोबत एक युवक आहेत, जरा त्यांच्याशी पण बोलूया. ताई काय खंडोबाकडे काय मागणी? आनंदात, सगळे आनंदात राहू. सगळ्यांना आनंदी ठेव, सगळ्यांचं सुखी ठेव असं ते म्हणतायत. आता एक छोटा युवक आहे, तर आपण युवकाशी गप्पा मारू. भाऊ काय तुझी मागणी? काहीच नाही. काहीच नाही.
सदानंदाचा येडकोट. हे पहा, हे महिला मंडळी भजीवर ताव मारतात. छोटं बाळ आहे. ताई तुम्ही काय सांगाल? कुठून आले? तुम्हाला बोलता येतं? वळसे मळा. वळसे पाटील. मी या तालुक्याचे आमदार वळसे पाटील आहेत. आमदारांच्या वतीनं भाविकांना काय शुभेच्छा? बघा वळसे साहेब, तुम्ही 8 वर्ष आमदार राहिलात. या भगिनींना बोलण्याचं धाडस होत नाही. साहेब तुमची मुलगी खूप चांगलं भाषण करते. भविष्य काळामध्ये या सगळ्या युवतींना सुद्धा बोलायला शिकवाल अशी अपेक्षा. ताई तुमचं नाव काय? सारिका अमोल वळसे. वळसे साहेब, हा एक विनोदाचा भाग सोडा, परंतु महिलांनी सुद्धा सक्षम झालं पाहिजे, बोललं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजेत. आता जरा इतरही मंडळींना काय वाटतंय? ताई कुठून आले तुम्ही? आम्ही एकाच घरचे, तुम्ही आता विचारलं ना. अच्छा, येडगाव भागातले, जुन्नर तालुक्यातले. मी पण जुन्नर तालुक्यातला आहे. सदिच्छा माझं नाव सुरेश वाणी. धन्यवाद. भाविकांनो, दादा तुम्ही काय सांगाल? यात्रेला खूप गर्दी आहे. खवय्ये मंडळी नेहमीपेक्षा असतात जास्त आहे. उद्या त्याच्यापेक्षा जास्त राहणार. मी माझं गाव वळते. मी अवश्य यात्रेला मुंबईहून दर्शनासाठी येतो, गाडी बघतो आणि जिलेबी आणि भजी खायचा आनंद लुटतो. आणि हे माझ्या ओळखीचं हॉटेल निघाले. स्वच्छता खूप बघितली, टापटीपमध्ये आहे. सगळं हाताने काही बनवत नाही, सगळं हाताने मशीनवरती काम करतात. त्याच्यामुळे मला ते खूप समाधान वाटलं. त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य पण निरोगी. आणि इथली जिलेबी आणि भजी खाल्ली ना, काही त्रास होणार नाही तोंडाला. कोणालाच काय घसा नाही बसणार, जुलाब नाही होणार, पोट नाही दुखणार. हे अत्यंत देवाची कृपा आहे. बस एवढं. थापलिंगचा खंडोबा नवसाला पावणार असल्यामुळे लोक जुन्नर तालुक्यातील सुद्धा या ठिकाणी येत आहेत. इतरही काही मंडळी जर आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया, त्यांना काय वाटतंय. काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याशी पण आपण गप्पा मारूया. आता हे टोपीवाले दादा आहेत, जिलेबी खात आहेत. जरा बाबांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार, कुठून आले? मांजरवाडी. मांजरवाडी. काय खंडेरायाकडे काय मागणी? मागणे काय नाही आहे, व्यवस्थित चालून दे. आनंदी आनंद सुखी ठेव. पुढच्या वर्षी पण अशी यात्रा भरून दे, आम्हाला येऊ दे. नक्कीच सगळ्यांना सुखी ठेव. पुढच्या वर्षी अशाच प्रकारचे यात्रा भरू दे. आपण पाठीमागं पाहतोय, पहा गोडी शेव आहे, लाल शेव आहे, सफेद शेव आहे, रेवड्या आहे. ही सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी भजी जिलेबी व ताव मारतात. चांगलीच बरं आहे. कुठून आले? पिंपळगाव, कुठलं पिंपळगाव? खडकी पिंपळगाव. खडकी पिंपळगाव. बैलगाड्याची यात्रा भरणारी एवढी गर्दी. खंडोबाच्या मंदिराचं काम सुरू आहे. भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. काय आव्हान? काय भरून देतात लोक. काय 2 रुपये लागले देतात, 5 त्याला काय काय घाबरायचं. हा मागितलं देतात लोक. देवदत्तजी निकम आपण या ट्रस्टचे अध्यक्ष आहात. आपलं नियोजन चांगलं आहे, पारदर्शक कारभार आहे. भाविक इथं येत आहेत, सढळ हाताने या ठिकाणी मदत करतील. मंदिराचं काम चालू आहे. कुलस्वामी खंडेराया तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. या ठिकाणी जिलेबी बनवली जाते. जिलेबी बनवणारे जे आचार्य आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. किती किलोची जिलेबी बनवता? 1000 किलो बन गए थे. 1000 किलो. किती दिवस बनवणार? 3 दिवस. काय जिलेबीचं वैशिष्ट्य काय? 1 नंबर. 1 नंबर जिलेबी असं म्हणतायत. आता जरा बाकीच्या दुकानांमध्ये सुद्धा काय हलावा आहे, काय त्यांना वाटतंय, किंवा जे खवय्ये मंडळी आहेत, आपण जरा त्यांच्याही भावना जाणून घेऊया. इथं आपण पाठीमागं पाहतो बघा, शेवरवड्यांची दुकानं आहे, जिलेबी आहे, लाडू आहे, वेगवेगळे पदार्थ आहेत. गरम 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 भजी असं म्हणतायत. आता या ठिकाणी बघा, नमस्कार, बघा गरम गरम भजी म्हणतायत, ते आपल्याला आवाज देत आहेत. आपण पाठीमागं पाहतोय, भजी गरम आहे, स्वादिष्ट आहे, चांगलं तेल वापरलं जातं. इथं बसलेली गर्दी पाहता हे हॉटेलचं काम चांगलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जिलेबीसुद्धा बनवली जाते. इथे भजी काढायचं काम चालू आहे आणि सगळे भाविक अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहेत. आता काही भाविकांना का वाटतंय भजी खाताना, त्यांचा आनंद काय, आपण जरा जाणून घेऊया. हे दोघे जण युवक इथं बसलेत, जरा युवकांची प्रतिक्रिया घेऊया. भाऊ कुठून आले? काय मागणी खंडेरायाकडे? मागणी एकच आहे, कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. असं कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. यात्रा कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. रोगराई नको, कुठले आजार नको, राजकीय वाद नको. सगळ्यांना कुलस्वामी खंडेराया सुखी ठेव. काय म्हणले? सदानंदाचा येडकोट. सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येडकोट. जर महिला मंडळी आपण जरा त्यांच्याकडे जाऊया, तर त्यांच्या काय भावना आहेत. भाविक अतिशय आपुलकीनं, जिव्हाळ्याने या ठिकाणी यात्रेला येतात, श्रद्धेने येतात, देवाचं दर्शन घेतात, भेळ खात आहेत, जिलेबी खात आहेत. जरा पोरांना पण घेऊन तिथं येत आहेत. जर आपण ताईंची प्रतिक्रिया घेऊ. ताई कुठून आले? निमदारी. कुठलं? निमदारी. निमदरी, जुन्नर तालुका.
काय कोण कोण आलंय? सगळे नातेवाईक काय तुमचं कुलदैवत आहे का? नाही माहेर अच्छा, माहेर आहे. काय खंडेरायाकडे काय मागणी केली? सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यांना सुखी ठेव. एक कुलस्वामी खंडेराया ह्या बसलेल्या सगळ्यांना सुखी ठेव, त्यांच्यानंतर आम्हालाही ठेव आणि या बाकीच्या सगळ्यांना सुद्धा सुखी ठेव. कुलस्वामी या ठिकाणचं थापलिंगचं मंदिर अतिशय जागृत आहे. दादासुद्धा भजी जिलेबी व ताव मारत आहेत. दादा कुठून आले? इथं राजनीवरून. रांजणी. खंडेरायाकडे काय मागणी? चांगलं चालवा. चांगलं चालावा, बळीच राज्य येऊ दे, राजकीय स्थिरता लाभू दे, हा आंबेगाव तालुक्याला मंत्रिपद मिळू दे. मिळू दे ना. आता कसं मिळेल? एवढं फार कमी आहे म्हणले. अच्छा, कमी मतं पडली बघा. कमी मतं पडल्यामुळे वळसे पाटील कसे मंत्री होऊ शकतात? बाबांची प्रतिक्रिया मोजकी आणि नेमकी आहे. शेवटी लोकांना हे सगळं आवडतं. ही सगळी मंडळी आता बघा, हे सगळे आनंदाने भजी खातात. यात्रेमध्ये आले, दर्शन घेतलं. कुलस्वामी खंडेरायाकडे यांनी काय मागणी केली जाणून घेऊया. ताई, तुम्ही कुठून आलात? पुण्यावरनं. कुठून? पुण्यावरनं आली आहे. काय कुलस्वामीकडे काय मागणी? हा, खंडेरायाकडे काय मागणी केली? सगळे खूप चांगले सुखात राहो. सगळ्यांना सुखी ठेव. बघा, ही लहान लहान मुलं आहेत, या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेत आहेत, आनंद घेतात. कुलस्वामी खंडेरायाला आपली पण प्रार्थना आहे, हे कुलस्वामी खंडेराया सगळ्यांना सुखी ठेव, सुबुद्धी दे. कोणत्याही प्रकारचं राजकारण गलिच्छ होऊ देऊ नको, वातावरण चांगलं ठेव आणि प्रामुख्याने रोगराई इतर प्रादुर्भाव येऊ देऊ नको. शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळू दे अशीच अपेक्षा. यात्रा कमिटीचे धन्यवाद. लहानपणापासून 5वी राज्यामध्ये असल्यापासून या यात्रेला हजेरी लावतो. एखादा लोक कुठला असेल यात्रेसाठी ही यात्रा माझ्याकडून कुठली आमच्या वडिलांपासून तर आमच्यापर्यंत आता माझ्या मुलीपर्यंत आम्ही सगळ्या या मुलाची भक्ती करतो. आपण मोठ्या आनंदामध्ये भरवली जाते. आता या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे आणि त्या जीर्णोद्धारासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या महाविकास निधीमधून 50 लाख रुपये द्यायचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातून हे सुंदर मंदिर होणार आहे अशी मी अपेक्षा करतो. या पूर्वकाळात सुद्धा मी मंत्री असताना, आमदार असताना बाजूला ज्या सुविधा व लग्नाच्यासाठी शेअर किंवा ओटा किंवा हे सगळं शासकीय फंडामधून बांधण्यासाठी त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि तो एक आनंद माझ्या मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व भक्तांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. यात्रा कमिटीला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब नमस्ते. ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होते महाराष्ट्र राज्याच्या माजी सहकार मंत्री आपल्या तालुक्याचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे सुभाष बानसले, सुरेशदादा वळसे पाटील, संतोष तावरे, आपण सर्वजण ठिकाणी उपस्थित झाला. आपली देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत आहे.
दिनेश शेठ खेरकर, या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नामदार आदरणीय दिलीपराव पाटील साहेब उपस्थित होत आहेत. यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व यात्रेकरूंच्या वतीनं साहेब आपलं सहर्ष स्वागत. ज्यांचं या ठिकाणी आगमन होते महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आपल्या तालुक्याचे आमदार माननीय दिलीपराव पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. आज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आंबेगाव तालुक्याच्या भाजपचे माजी सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील उपस्थित झाला. बाबा हिंदे अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार बाबा वळसे पाटील उपाध्यक्ष करायला बाबासाहेब खालकर संचालक बाळासाहेब फुले संतोष साहेब यांचे पक्षाचा अध्यक्ष आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.